बेकायदेशीरपणे ऑनलाईनला मोटरसायकल ह्या जोडल्या जातात. रॅपिडो वगैरे ह्या ऑनलाईनला जेवढ्या बाईक चालत आहेत त्या जप्त करण्याचं काम चालू झालेलं आहे. आणि आर टी ओवाल्यांनी सुद्धा आता कडक मोहीम चालू केलेली आहे की स्वतः आर टी ओवाले ऑनलाईनवरून ती गाडी बुक करतात आणि बोलवून घेतात आणि त्यांना फाईन मारतात. आणखीन ती गाडी जप्तसुद्धा केली जाते. आता दहिसरा आर टी ओमध्ये सुद्धा ही मोहीम चालू आहे. सकाळी ज्यांना बऱ्याचशाच गाड्यांना ज्यांनी फाईन मारले बोलवतात. आता हा बी बघा डायरेक्ट आर टी ओमध्ये आला आहे. बेकायदेशीरपणे चालणाऱ्या बाईक टॅक्सीला अजून शासनानं कुठलीही परवानगी दिलेली नाही. ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या ह्यांनी पाडलेल्या नाहीत, पण त्याच्यासाठी बिल्ला लागतो, ई बाईक लागते आणि अजून अशी कुठलीही प्रक्रिया झालेली नसताना सुद्धा ह्या ई बाईक चालतात आणि आता त्यांची धरपकड चालू झालेली आहे. दहिसर आर टी ओमध्ये सुद्धा बिंदास या गाड्या पकडून त्यांच्यावरती फाईन मारला जातो. बघा हा बी आला स्कूटीवाला, आर टी ओवाल्यांनीच त्याला बोलवून घेतला. आर टी ओमध्येच आहेत. सकाळच्यानं 10-12 गाड्या बोलवून घेतल्या, फाईन मारतायत, सोडतायत, गाड्या जप्त करतायत. हे मात्र लक्षात ठेवा, बेकायदेशीर ई बाईक चालवू नका. प्रवाशांनी सुद्धा काळजी घ्या. बेकायदेशीरपणे ई बाईकवरती बसू नका, बुकिंग करू नका, नाहीतर तुम्ही त्या चक्करमध्ये तुम्ही फसणार आणि कायद्यात अटकणार. रॅपिडो वगैरे हे ऑनलाईन झाले कमिशन एजंट आहेत, अशी कुणालाही परमिशन दिलेली नाही. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा.